जाधव रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शिकणार आहात गोड साजूक तुपातला शिरा। देवाला नेहमी आपण घरच्या घरी नैवेद्य दाखवतो, पण आपल्या हातून काही बारीक चुका होतात आणि त्या चुका न करता आपला प्रसाद अचूक रीतीने कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत। साहित्य: किसमिस म्हणजे बेदाणे 1 टेबलस्पून, पण स्वच्छ धुवून आणि मग सुकवून घेणे। केशर आपल्या आवडीप्रमाणे भरपूर, चारोळी 1 टेबलस्पून, पिस्ते 1 टेबलस्पून साले सोलून घेतली आहेत, चिरून बारीक करावे। अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा साजूक तूप, वर शिऱ्यावर सोडायला 2 हिरव्या वेलच्या, पण नुसत्या सोलून घ्यायच्या आहेत। नैवेद्यासाठी वेलची घेताना ती कधी ठेचू नये। अर्धी वाटी तूप आणि 1.25 वाट्या पाणी। प्रथम पाणी, साखर आणि केशर उकळून घेणे, म्हणजे केशराचा रंग उठून येईल। पाणी बाजूला ठेवून आता शिऱ्याची तयारी सुरू करूया। तूप गरम करून त्यात चारोळी घालावी। थोडा रंग आला की ती चारोळी काढून घेणे। त्याच तुपात आता 2 वेलच्या घालायच्या आणि देवाचे नाव घेऊन स्मरण करून पुढे कार्यरत व्हावे। रवा घालून तो हलका बदामी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। जास्त करपू नये, नाहीतर शिरा काळपट होणार आणि रंग छान येणार नाही। येथे आपण सुगंध नाही घेणार, पण रंगाने ठरवणार की रवा तयार झाला आहे की नाही।
गोड केसरी पाणी घालून मंद आचेवर रवा शिजवून घेणे. आता सोलून आणि चिरून घेतलेले पिस्ते, किसमिस आणि चारोळी घालून थोडा वेळ मंद आचेवर शिरा वाफवून घेणे. मध्ये मध्ये ढवळून शिरा लागत तर नाही याची काळजी घ्यावी. तूप सुटले की शिरा तयार. आपल्या मनपसंत भांड्यात शिरा काढून घ्यायचा आहे आणि 1 चमचा तूप बाजूला ठेवलेलं वर सोडावं. तयार आहे साजूक आणि सुगंधित नैवेद्याचा शिरा. देवाला अशीच प्रार्थना करते की तुम्हा सर्वांना मी तयार केलेला प्रसाद आवडला असेलच. म्हणून माझ्या या रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्मरण.